नमस्कार मंडळी, श्रद्धाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे आमच्या स्वराजचा बर्थडे. स्वराज म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाईंचा मुलगा. तर आज माझी जाऊबाई आणि मी आले होते केक घेण्यासाठी केक शॉपमध्ये. तर इथं वेगवेगळ्या व्हेरायटीचे चांगलेच केक होते. वेगवेगळे चॉकलेट केक होता, ब्लूबेरी होता आणि दुसरे पण फ्लेवर होते मँगो वगैरे. तर आम्ही केक चूज करत होतो. कोणता घ्यायचा आहे, कोणता नाही. फायनली आम्ही केक घेतला चॉकलेटचा. त्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये. सोमवारचं मार्केट भरतं आमच्या इथे. छान-छान साड्या, घरातले जे आपल्याला वस्तू लागतात त्या. जरा आम्ही टाईमपास केला, थोडासा फिरलो. व्यवस्थित चपला वगैरे बघितल्या आणि गेलो घरी. घरी गेल्यानंतर जाऊबाईंनी लावले कामाला. खूप मोठे पीठ मळून घेतले. इथे 10 ते 12 माणसांचा आम्हाला स्वयंपाक करायचा होता. मग मी पीठमध्ये चपात्या लाटून दिल्या. जाऊबाईंनी मला पिठाचे गोळे करून दिले. जाऊबाईंनी ते पिठाचे गोळे करून दिले मला. मी चपात्या लाटून घेतल्या व्यवस्थित. पूर्ण चपात्या लाटल्या आणि छोटी जाऊबाई माझ्या चपात्या शेकत होती चांगल्या. दोन्हीकडे पण तवे ठेवले होते. पटपट, पटपट भाजल्या पाहिजे, शेकल्या पाहिजे चपात्या, कारण की खूप गरम होत होतं. त्यानंतर फायनली इथे आमचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. बघू शकता तुम्ही इथे भात, मस्त डाळ, तडक्यावाली डाळ, बटाट्याची भाजी छानच अशी कोथिंबीर टाकून. इथं छोल्याची भाजी होती. इतकी सुंदर झाली ती छोल्याची भाजी. मस्त टेक्स्चर आला होता आणि एवढ्या मोठ्या चपात्या आम्ही केल्या होत्या. 10 ते 15 माणसांचं आम्ही इथं जेवण बनवलं होतं बर्थडे स्पेशल. त्यानंतर आम्ही सगळ्यांना इथे जेवण वाढलं. बच्चा पार्टीला आमच्या घरात जे छोटे-छोटे मुलं आहेत त्यांना जेवण वाढलं. त्यांनी जेवण केले इथं व्यवस्थित. जेवण झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि इथं ताटं बनवून घेतले जेवायला. तर हा आहे आमचा स्वराज बर्थडे बॉय. इथे जरा त्याचा थोडासा फोटोशूट केला, व्हिडिओज काढले आम्ही. त्यानंतर आम्ही केक कट करून घेतला. आम्ही घरामध्ये छोटंसं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर खाल्ली आम्ही आईस्क्रीम. असा माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तुम्हाला आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू.